पुढची बातमी पाहूयात। नागपूर विमानतळावर बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुख हिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। ती नागपूर विमानतळावर पोहोचताच मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी आणि बुद्धिबळ प्रेमी उपस्थित होते। दिव्या देशमुखने विमेन्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये वर्ल्ड चॅम्पियन हा किताब जिंकलेला आहे। तिच्या स्वागतासाठी नागपूरकरांनी जय्यत तयारी केली होती। लहान मुलांमध्ये विशेषतः लहान मुलींमध्ये दिव्या देशमुखच्या आगमनाबद्दल मोठा उत्साह होता। आई बाबाचा सगळ्यात जास्त रोल आहे माझ्या करिअरमध्ये आणि त्यांच्यामुळे मी इथे आली आहे। विदाउट मी त्यांच्या नाही आली असती। या यशाचं श्रेय कोणाला देशील? डेफिनेटली माझ्या पेरेंट्सला, माझी पुणी फॅमिलीला, माझी बहीण आर्या देशमुखला, माझी आजी आबा आत्या काकू आणि आय थिंक माझे फर्स्ट कोच राहुल जोशी सर, त्यांना ऑलवेज पाहिजे होतं की मी ग्रँड मास्टर बनेल आणि आय थिंक हे त्यांच्यासाठी। अभिजीत सर माझ्यासाठी खूप लकी आहे। ते जिथे पण असतात मी ऑलवेज ट्रॉफी घेऊन येते। अभी आगे का लक्ष्य क्या है आपका, क्या निर्धारित किया है? अभी तो मैं ये महीना थोड़ा सा रेस्ट लूँगी एंड देन नेक्स्ट महीने ग्रँड स्विस खेल रही हूँ। आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। अमेरिकेने आता भारताला आणखी एक मोठा धक्का दिलाय। अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून याची घोषणा केलेली आहे। येत्या 1 ऑगस्टपासून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। तसंच भारताच्या रशियासोबतच्या संबंधांबाबत देखील ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे। चीननंतर भारत रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करणारा दुसरा मोठा देश आहे। रशियाच्या युक्रेनवरील कारवाईचा आधार घेत ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ आणि दंड लादण्याचा निर्णय घेतलाय। आता भारताच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर 1 ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर टॅरिफ लावण्यात आलेला आहे। अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावलेला आहे। दरम्यान 25% टॅरिफचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आपण ते जाणून घेऊयात। अमेरिकेमध्ये भारतीय वस्तू महाग होतील आणि अमेरिकेत भारतीय वस्तूंची मागणी घटेल आणि वस्तूंची मागणी घटणार आहे, त्यामुळे भारतीय निर्यातदारांना त्याचा मोठा फटका बसेल आणि त्याचाच एकंदरीत परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळेल। दरम्यान भारतावर लादलेल्या 25% टॅरिफबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेत आपण ते देखील पाहूयात। आमचा भारतासोबत व्यापारामध्ये बराच तोटा आहे। भारत आमचा मित्र आहे, पण त्यांनी कायमच आमच्यावर खूप जास्त टॅरिफ लावलाय। त्यांचे नॉन टॅरिफ नियम खूपच कठोर आणि अप्रिय आहेत। रशियानं युक्रेनसोबत युद्ध थांबवावं अशी अपेक्षा करत असताना भारत आजही रशियाकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि ऊर्जा विकत घेतं आणि रशियानं युक्रेनमधील हत्याकांड थांबवावं अशी प्रत्येकाची इच्छा असताना चीनसह ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत। म्हणून भारत ऑगस्ट महिन्यापासून 25% कर आणि वरील दंड भरेल, असं ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून त्यांची कार्य करण्याची पद्धत जर आपण पाहिली तर ते मोठमोठ्या घोषणा करतात आणि त्यानंतर त्यावरनं घुमजाव पण करतात। एक उद्योगपती म्हणून त्यांची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे। ते प्रामुख्याने अशा प्रकारचा दबाव टाकतात आणि दबाव टाकल्यानंतर ते आपला जो प्रतिस्पर्धी आहे त्याला चर्चेसाठी, सौदेबाजी करण्यासाठी, बार्गेनिंग करण्यासाठी तयार करतात। त्यामुळे मला असं वाटतं की हा भारत आणि अमेरिका ह्या दोघांमध्ये पण त्यांची व्यापारी मंडळं गेल्या 1.5 महिन्यांपासून चर्चा करतात। यामध्ये कृषी क्षेत्र एक असं क्षेत्र आहे ज्यामध्ये भारत कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा टेरिफ कमी करणार नाही याची कल्पना डोनाल्ड ट्रम्पला आहे। त्यामुळे कुठेतरी भारतावरती दबाव टाकणं, त्याचप्रमाणे भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान नुकतंच जो मुक्त व्यापार करार झालेला आहे तो एक पद्धतीने डॉलरला दिला गेलेला शह आहे, कारण हा जो मुक्त व्यापार करार आहे भारत आणि इंग्लंड मधला तो पाऊंडमध्ये होणार आहे। त्यामुळे कुठेतरी भारताला इंग्लंडची मोठी मार्केट मिळेल, युरोपचं मार्केट मिळेल आणि याचंही कुठेतरी शल्य हे डोनाल्ड ट्रम्प यांना आहे।